तर ना हे बघा आम्ही उठलो वगैरे त्याच्यानंतर मग मम्मी पालक बॉईल करत होती, कारण पालक पनीर करणार होते मम्मी. आणि टमॅटोची प्युरी करून ठेवते माझी मम्मी, असं म्हणजे स्टोअर करून ठेवते, तर त्याच्यासाठी टमॅटो पण हे करत होते. आणि लास्ट दिवशी मम्मी सगळ्या भाज्या घेऊन आली, भेंडी, अद्रक, पूर्ण फ्रीज आमचा भरलेला भाज्यांनी, कारण का आमच्या मावशी वगैरे परत येणार आहेत ना. करेला, ब्रोकली वगैरे सगळं मम्मीने आणलेलं, भाजी वगैरे सगळं निवडून वगैरे मम्मीने ठेवले होते. आणि रात्री काय केलं आम्ही, असंच म्हटलं की ब्रोकली आणली तर त्याचं काहीतरी वेगळं करूया. तर आम्ही तेल घेतलं, त्याच्यामध्ये ना लसूण जराशे फ्राय केले आणि असं उभा कांदा कापला आणि तो पण केला. नंतर मी भांडं चेंज केलं, कारण हा भांडा मला छोटा पडला. आणि गाजर, ब्रोकली आणि वाटाणा बॉईल करून घेतला होता आम्ही आधीच. त्याचा काय व्हिडिओ नाही काढला, म्हणजे विसरून गेलो होतो त्याचा व्हिडिओ काढायला. तर ना पहिले कांदा वगैरे छान, आणि कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं मी, कारण का लगेच म्हणजे फ्राय व्हावं म्हणून ते. आणि मग नंतर मी भांडं चेंज केलं, मी बोलले नाही बघा मोठ्या भांड्यात टाकलं आणि त्याच्यामध्ये हे सगळं टाकलं. आणि मग मी विसरली की ह्याच्यामध्ये भाजी जरा इंडियन तडका देण्यासाठी थोडी हळद, तिखट आणि आपले जराशे मसाले असतात ना काय काय ते टाकले. आणि आम्ही पनीर चिल्लीचा पण एक मसाला होता आमच्याकडे ठेवलेला, तर आम्ही काय केलं तो पण जरासा टाकला, म्हणजे जरा टेस्ट काहीतरी वेगळी यावं. कारण आपण कसं म्हणजे असं लगेच डाएट वगैरे काय करत नाही ना, असं म्हणजे आम्ही खात नाही, सगळं इंडियनच खातो सगळं. तर मग त्याच्यामध्ये थोडं टाकलं आणि असं नॉर्मली एकदम पण हलवायचं नाही फास्ट, नाही तर ते कसं तुटणार मग भाजी, कारण बॉईल गेली होती ना. तर माझ्या मम्मीने काय केलं, नंतर असं आपलं ते पक्कड असतं त्याच्याने पकडून वर खाली केलं आणि मिक्स केलं. त्याच्यामध्ये थोडं आम्ही कॉर्नफ्लॉवर पण टाकलं जरा कडक होण्यासाठी म्हणून. आणि त्याच्यामध्ये तो पनीरचा मसाला, मीठ टाकलं आणि खाल्लं. खूप टेस्टी लागलं. आजसाठी एवढंच, बाय.